आमिर ठग जॉब हास्य जत्रा टेन्शन घ्यायचं नाही काय लपडी झाली अडचण आली TRP ची गणित चुकली आम्हाला बाहेर काढा तुम्ही नाही जायचं वसूल आहे टेन्शन नाही पाहिजे एकदम हिला बघून हाफ मर्डर होईल एखाद्याची एवढं घायाळ करणारं सौंदर्य आहे आणि सई बघा हिला म्हटलं आपल्याकडे इव्हेंटला आहे आपण इव्हेंट मॅनेजर आहे ना हिला म्हटलं इव्हेंटला आहे आपल्याकडे तर एवढा मोठा बजेट सांगितला आपण पण हटलो नाही मागे किशा करगोट्याच्या 2 किडण्या विकल्या आणि तिचं पेमेंट केलंय आपण पण बोलवलंय तिला बोलवलंय आपण हटत नाही आपण तर अजूनपर्यंत जेवढी ऍडिशन घेऊन फालतूगिरी केली त्याच्यावरनं तुम्हाला कळलं की भाई आपण इव्हेंट मॅनेजर आहे इव्हेंट मॅनेजर आहे आणि आज आपण करतोय शोक सभा मॅनेजमेंट कळलं ना अरे थांब रे थांब अरे शोक सभेच्या एंट्रीला कोण असं म्युझिक वाजवतं का हा शोक सभा आहे ना रे एकतरी ते आत येताना हा फेटा घातलाय हो अहो शोक सभेला आत येताना असा फेटा घालतात का तुला तर काँग्रेस केला पाहिजे ना भेंडी का अरे स्किट संपायच्या अगोदर तुला फेटा दिलाय केवढा मोठा मान आहे तुझा आईच्या गावात कसला मान मग तुमचा गेटवर कोण माणूस आहे तो बंपर बने कोण तो त्याने हा फेटा मी काढू नये म्हणून लॉक लावला हो फेट्याला आईच्या गावात भेंडी बने बंपरने तुला फेटा घातला मग आता उद्या डायरेक्ट सकाळीच तो निघेल सकाळी का अरे तो ना लॉक केल्यानंतर चावी गिळतो अख्खी चावी गिळतो अरे इथं स्किट मध्ये येऊन ऍक्टर ना गिळतो तर तो चावीचा काय घेऊन बसला आमच्या कुटुंबावर एक दुःखाचा प्रसंग ओढवलाय काय बोलतो आमचे सर्वांचे लाडके काका वारलेत काय बोलतो एकदम दुर्दैवी अंत झाला हो त्यांचा आजच्या गावात काय बोलतो सिगरेट टाकली विजवायला पाय पुढे केला आणि अख्खे काकाच विजले आईला कसं काय घडलं हा चमत्कार टेरेसच्या टोकावर उभे होते पाय पुढे टाकता टाकता टेरेस कधी संपली काकांनाच कळलं नाही जाम टेरेस झाला अख्ख्या कुटुंबाला बाबा मला लय माफ कर पण तुझा काका लय कॉमेडी मिळाला यार अरे गप गप माझ्या काकांच्या वारण्याला कॉमेडी बोलणारे तुम्ही कोण सांगतो नाव आहे अंड्यावर अंडे 7 त्याच्यावर ठेवली एक कळशी राजा आपलं नाव आडनाव घडशी राजा घडशी इव्हेंट मॅनेजर तुम्ही आहात सवाल बाय आपणच ना होऊ दे खर्च पाकिट आहे घरचं आपण बघ पहिला बॅनर हा बॅनर इथे बाहेर लावायचा आहे हा क्या बात आहे वाटता चिकना आयटम क्या बात काका आहेत होते माझे अरे पण चिकना दिसतो ना भेंडी हो हे काय लिहिलंय तुम्ही काय अहो ते शौक सभा नसते हो ते शोक सभा शौक म्हणजे ते मरू दे शौक सभा नाही शोक सभा असं लिहायचं असतो त्याला आपल्यासाठी या गरिबांच्या गोष्टी आहेत रे शौक बिगा आपण शौकत करतो ना मोठा माणूस आणि ही कुठली फालतू कविता लिहिली आहे ही सुना पडला नाका जेव्हा सोडून गेला काका सुना पडला नाका नाका सुनाच पडणार ना रे काका गेला यार आणि हे 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 नाही कळलं हो काका तुमची 81 येते तिथं मी तुला मनापासून सॉरी बोलेन जरा ती माझी चुकी नाही आहे ती चुकी ना त्या बॅनरवाल्याची आहे काय झालं त्याला ना मी नाजूक मनाने SMS लँग्वेज मध्ये मेसेज केला काका तुझी आठवण येते तर त्या फेमण्याने डायरेक्ट तोच फॉर्मॅट बॅनरवर छापला मला अरे याला वाचाड्याना अक्कलच नाही मी करणार काय मग मी त्याची आठवण काढली त्याला भेटलो आणि तो ज्या जागेवर बसतो ना त्याच्यावर 8 काढून आलोय आता उठता बसता त्याला माझी आठवण येणार आहे कळलं काय असं नसतो असा बॅनर अहो माझा काका आहे ना साधा सरळ सोप्पा माणूस आहे हो का बोलतो त्याने अख्ख्या ना आयुष्यात साधी मुंगी नाही चिरडली त्याच्या हातात तुम्ही गन दिला तो
डेंजर वाटला पाहिजे, दरारा पाहिजे ना त्याचा. डायरेक्ट गन दिली, आपलं मोठं मन त्याच्या हातात गन. हा नको, हा बॅनर असा नकोय. अरे का रागवतो? अरे काकानं आपल्याला एवढा गम दिला, आपण त्याला साधी गन देऊ शकत नाही? अहो तुमचा हात जोडतो, हा असा बॅनर नका लावू. काकांवरती एवढं बोलताय, माझ्या मामाबद्दल ऐकलं ना तर तुम्ही सरप्राईज व्हाल. का बोलतो? भारी आहे, ऐको ऐको, आपल्याला लय आवडतं. माझा मामा पण खूप दुर्दैवी मेला हो. अच्छा गावात तो वर्सोव्याला आत्याकडे लोणचं आणायला जात होता. हो, मेट्रो मध्ये वारला. काय? कसा काय? लोकल मधून जायची सवय होती ना, मेट्रोच्या दरवाजात उभा राहिला. त्याला काय माहिती दरवाजे बंद होतात. अर्धा मामा घाटकोपरला उतरला आणि अर्धा वर्सोव्यात उतरला. लोणच्यासाठी पण मामा नाही उरला हो. मामा पडलाय कॉमेडी. आमच्या घरातल्या मरणाला कॉमेडी बोलू नको तू. सांगतोय मामा कॉमेडी मेला. माझ्याकडे आयडिया आहे. काय? जरी तो कॉमेडी मेला असला तरी दुःख होतच ना माणसाला, दुःख होतच. मग आपण पण त्याची शोकसभा घालूया काय? काकावर मामा फ्री देतो ना. कानाखाली चपटी दे ना एक. चपटी देणार तो आपल्याला आता. चपटी देणार. सॉरी. हा, 2 शब्द रोमॅन्टिक चालीमध्ये बोललो तर तू माझ्या अंगावर आला डायरेक्ट. कळलं काय? बच्चा समज के कंधे पे उठा लिया तो कान में सुसू करेगा अब तू का? तिला येऊन तुम्हाला हात जोडतो. असं नका करू, असं नका करू. शोकसभा आहे ना, तसं काहीतरी करू. अरे मग आता तर शोकसभा काकांना लय भारी वाटणार आहे, तुला माहित नाही? काकांचा पुढचा आयटम, काका वरच्यावर खुश, डबल जाणार वरती. म्हणजे बघ ना, काकांना पत्र. काकांना पत्र? आयटम भारी आहे, काकांना पत्र. आजच्या गावात चणे ठेवल्याच्या जाऊ दे. हे घे, 20 होते, त्यातले 5 पडले, 15 राहिले. टेन्शन घेऊ नको, खाऊ नको. संध्याकाळचा नाश्ता आहे आपला. प्रिय काकास सनकवीन. ते सन विवी सप्रेम नमस्कार विनंती विशेष असं असतो ते. सनकवीन नसतं हो. अरे पण असू दे ना, टेन्शन काय? एवढा मोठा कोण लिहिणार आहे? आपलं डायरेक्ट पोचतं सनकवीन. हा, प्रिय काकास सनकवीन. आता इमोशन टाकतो. काका भावा तुम्ही वारलात. दुसऱ्याच्या फाटक्यात पाय टाकू नये असं म्हणतात तुम्ही साधी. तुम्ही आधी पाय टाकलात आणि मग फाटलात. अरे रे, उभी दांडी आणि खाली काय ते असतं टिंबते. तुमच्या जाण्याला नव्हता काही अर्थ, कारण तुम्ही बांधला होता पिवळा शर्ट. हो, चुकीचं आहे. तुम्ही गेला त्या दिवशी काकीने आंघोळ करताना बंबाला लावलेली टिकली बंबालाच राहिली, कारण तुम्ही जाण्याची खबर आधीच बंबाबंब झाली होती. मी तुमच्या दुःखात पार्टिसिपेट आहे, पण माझा परफॉर्मन्स बघण्याआधीच तुमचं पर्व संपलं. नको हे पत्रमित्र, हे घ्या तुमचे चणे, काय ते मोजून घ्या. अजून 2 पडले, 13 उरले. खा ते काय ते. टेन्शन नको, टेन्शन नको. तुला परत वाईट वाटलं काय? नाहीतर काय. आता आपला पुढचा आयटम डायरेक्ट. कसला आयटम करताय तुम्ही ते? आता गाणं. गाणं डायरेक्ट गाणं, श्रद्धांजली पर गाणं. हा म्हणजे शांत गाणं. हा, हे गाणं तुम्ही बोला म्हणजे शोकसभा लोकांच्या लक्षात राहिलो. टेन्शन नाही, टेन्शन नाही. गाणं लगेच. हा, शांत या बजाव. काका गेलेला, काका गेलेला, काका गेलेला, करू आज शोकसभा बेपा. काका गेलेला, करू आज शोकसभा बेपा. काका रवला ढगात गेला, काकीने लावलाय बाप. काका गेलेला, करू आज शोकसभा बेपा. काका मला वाचवा काका. नमस्कार. तर मी अंशुमन विचारे, वय वर्ष 60, राहणार सदाशिव पेठ, पुणे. ही आमची खानावळ. म्हणजे आमच्या वडिलांनी सुरू केलेली खानावळ गेली 70 वर्ष अशी जोरदार सुरू आहे. आता तुम्ही म्हणाल यात तुमचं कौशल्य काय? काहीच नाही.
काय माहितीये का, मध्यंतरीच्या काही काळात आमच्या स्वयंपाकाने त्यांच्या चवीमुळे खानावळ बंद करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, परंतु लोकांचा नाईलाज आणि निसर्गाने पोटाला दिलेला भुकेचा शाप यामुळे खानावळ अविरत सुरू आहे. शापावरून आठवलं, तो निसर्गाचा शापित राजपुत्र अरुण कदम कसा ना आलाय. नाही, रात्रीचा हिशेब करताना त्याची उधारी मोजल्याशिवाय खानावळीचा मालक असल्यासारखं वाटत नाही हो. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक अरुण कदम. दादा, चप्पल बाहेर काढून यायची, कळलं का? बोर्ड वाचला नाही का बाहेर? लिहिता वाचता येत नाही का तुम्हाला? हे बघा, चुकून ही चप्पल आत घालून येऊ नये, अन्यथा चुकून वरण अंगावर सांडू शकते, कळलं का? माझ्याकडे बघायचं नाही, ही हॉटेलमधली चप्पल आहे, बाहेर वापरायची चप्पल बाहेर असते, कळलं? सॉरी, काही झालं थोडंसं चष्मा मी नाही घरी सर. कदम, गेली 15 वर्ष इथे येत आहे तुम्ही, चष्म्यासोबत मेंदू सुद्धा घरी विसरलात की काय? अरे हो ना, काय चाललंय? नुसतं चप्पल काराला इसरत आवरे बोलतात. अरे काल वसऱ्या राईस पेल मध्ये मला राईसच दिला, मी काय बोलला? बरं, एवढं रागवायची गरज नाही आहे. बसा, बसून घ्या. बोला, काय सेवा करू आपली? मनोवर चिंतामणे, चिंतामणे, कदमांचं ताट करा जेवायचा. हा, वसरे यो कोण आहे चिंतामणी? बारक्याच काम राहिलं नाही खरं. कसं आहे कदम, हॉटेलात काम करणाऱ्या प्रत्येक बारक्याला स्वतःचं नाव असतं. त्या बारक्याचं नाव चिंतामणी आहे, कळलं का तुम्हाला? चिंतामणी कदमांची आज स्पेशल डिश बनवली, ती घेऊन ये. तुमच्यासाठी खास वेळ टाकलाय बरं का. Thank you. तुमची आवडती बटाट्याची भाजी. अरे काल 25 होती, आज 25 बटाट्याची भाजी बसायला स्पेशल सांगतात. कशाला ओरडताय? कधी पण गचकाल हो. तुम्हीच म्हणालात काल की मला बटाटा फार आवडतो. वसरा, मी काल कोलंबी आवडतो असं बोललो. हे काय म्हणतेस बटाट्याची भाजी? कोलंबी बोलला? कोलंबी आणि मी बाबा, मला बटाटा कसा ऐकू आला? कारण वसरा तुला तोच परवडतो. एक नंबरचा कंजूस माणूस आहेस तू. मी कंजूस आहे? मी कंजूस आहे? अरे क्वेश्चन मार्क काढून टाक ना, कायमचं फुल. मी कंजूस आहे. मी कंजूस आहे तुम्हाला वाटतं ना? ठीक आहे, मी दिलदारपणाचं उदाहरण आत्ता देतो. चिंतामणी, कदमांसाठी मस्तपैकी गुलाबजामुन बघू. गुलाबजामुन आत्ता गुलाबजामुन आणतो. गुलाबजामुन दाखवतो मी. गुलाबजाम, वा वा वा, गुलाबजाम, गुलाबजाम. रे गुलाबजामच्या पाकात काली मिरी कुणी टाकला? अहो, गुलाबजामुनच आहे तो. अरे वसाऱ्या, मोहरी आणि मिरीच्या मधला सुद्धा यो आकार नाही. अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला वसाऱ्यानं, लाज वाटायला पाहिजे. अरे त्याचं नाव गुलाब जाम आहे रे, गुलाब थोडा सुद्धा म्हणायचं लायकीचं नाही. काय करताय? 20 रुपयाला पडतो तो. केवढी महागाई वाढलेली आहे तुम्हाला म्हणून सांगतो कदम. कोबीचा गड्डा सुद्धा 15 रुपयाला मिळतो. बाजूकरी, आता कोबीचा गड्डा आणि गुलाबजामचा काय संबंध आहे? नाही संबंध? अजिबात नाही. ठीक आहे, गुलाबजाम खाल्ला ते 20 रुपये द्या, विषय संपवून टाका. नाही तर गुलाबजाम परत द्या आम्हाला. अरे कधी खाल्लंय मी? असं काय करता? आता बोलता बोलता तोंडात टाकलं नाही का गुलाबजाम? नाही खाल्लं. असं काय करतात? जिभेवर चव सुद्धा असेल अजून. अरे माझ्या तोंडाची बेचव झाली रे. अच्छा, बेचव म्हणजे तुम्ही ते खाल्लेलं दिसतंय त्यामुळे बेचव आहे. आता ते काय? असं काय आत्ता नाही का ते खाल्लं तुम्ही? अरे पण ते काय? आमची स्पेशालिटी आहे ती. म्हणजे थोडं बेचव असतं पण मजा असते खाण्यामध्ये. अरे पण काय दिलंच नाही तर काय खाऊ मी? अहो, ते खाल्लं तेच म्हणतात त्याला. अरे काय वाचार्या, काय दिलंच आहे? तू म्हणे कायच दिलंच नाही. अहो, रागावू नका कदम. अजून हवाय का? चिंतामणी अजून आण रे ते. अजून आण. आता एकदा
भांड्यात काही ठेवायचं नाही, सगळं वाढायचं. वाढ सगळं, सगळं वाढ. अरे खरडावून वाढ. इकडे आण. काय करतोय? घे घे सगळं, घ्या सगळं, घे. चल घ्या, किती खायचं तेवढं खा. ते पण हा टाकून दे. 2 मिनिटं. हे घे, खा. पाहिजे तेवढं खा. ह्याचे फक्त 70 रुपये पडतील. भांड्यांचा आवाज करायचे 70 रुपये वाचायला. अहो कदम, अहो हे आहे ते त्याचे 70 रुपये म्हटलंय. अरे काय फालतूगिरी, मी तुमच्या पाया पडतो. अरे मला भूक लागली, मला जेवाय त्या फालतूगिरी बस झाली. बरं 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 जेवाय चिंता म्हणे, कळत नाही तुला. ग्राहक संतुष्ट होणं जास्त गरजेचं आहे. किती जुने ग्राहक आहेत आपले. जा बघू गरमागरम पोळ्या आण त्यांच्यासाठी. आणतायत कदम, तुम्ही काळजी करू नका. काळजी करायची नाही, तुमच्यासाठी गरमागरम पोळ्या आणतो. चिंता म्हणे लवकर आण. नाही पोरगा तो अजिबात कामाच्या लायकीचा नाही. पटापट गरमागरम पोळ्या आण. हेच बाकी भांगमी पाडून आला तुम्ही आज. सावकाश सावकाश. हळू गरम आहे. हात भाजेल, हात भाजेल. सावकाश. आज गरमागरम पोळ्या खायच्या. फार गरम आहे. आज पोळ्या गरम खाणार. वसाऱ्याने नुसतं ताटच गरम केलं, पोळ्या खाणार. काय फालतूगिरी आहे यार. अहो किती चिडताय. काळजी करू नका. सावकाश जेवा, सावकाश जेवा, मनसोक्त जेवा. अगदी 1.5 पोळी संपवली तरी माझं काही म्हणणं नाहीये. वाटलंच तर हावरटासारख्या 2 पोळ्या संपवा. कोण फुटेस तोवर खा, माझं काही म्हणणं नाहीये. बिचाऱ्या, हा तुझ्या आई रक्ताची शपथ घेऊन सांग, का ह्या 2 पोळ्या खाऊन माझं पोट फुटाय. कदाचित फुटेल बाबा, मला काय माहित नाही. आहे बघ, पोळ्या संपल्या असेल तर भात भात वार म्हणा. भात मला खाऊन दे जेवायला. बघ भात तरी वार नाही. चिंता म्हणे भात आण. भरपूर आण. भरपूर भात वाढ. अगदी लिंबा एवढा भात वाढ. कळलं का. नुकसान झालं तरी चालेल आपलं. घ्या. हे एवढा भात मला जाईल. थोडा कमी का. कमी काय तो टाकतो वसाऱ्या. थोडा वाढ, थोडा वाढ. वाढ तू वाढ. वाया गेला तरी चालेल, काळजी करू नको. हे बघा कदम, हावरटासारखे मागा 2दा, माझं काही म्हणणं नाही. एक काम कर, तुपाची धार सोड त्याच्यावर. सोड तुपाची धार. इतका भात संपेल ना. पण धार जास्त येतो. 2दा वाढलाय मी. तुपाची धार आणतोय. मला तुपाची धार थोडीशी लागते ना. मला वाट आण मग तुपाची धार. धार सोड. लवकर. अरे नुसतं भात असा तरंगला पाहिजे, लक्षात ठेव. लवकर सोड बघू. घ्या मस्तपैकी हाणा. 2 हात हाणा. रे वसाऱ्या, तुपाची धार बोलून 2च थेंब टाकला. अरे मी काय पोलिओचा ढोस घ्यायला आलो इकडे. किती रागावताय, किती रागावताय. बसा बसा. काय रागावताय तुम्ही. बसा 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 बसा. हे बघा, ग्राहकाचा संतोष हाच आमचा फायदा. हे बघा, काळजी करू नका तुम्ही. शांतपणे तुम्ही जेवा. कळलं. एक काम करे, चिंतामणे. चिंतामणे, तुपाचा डबा आण इकडे. तुपाचा डबा आण इकडे. नाही पोरगा, कळत नाही त्याला. इथे ठेव तुपाचा डबा. हे तुझा डबा. हे बघू इथे तुपाचा डबा. म्युझियम मध्ये बघितल्यासारखं काय बघताय. तुमच्यासाठीच ठेवलाय तो. हाणा. हावरडासारखे भिकारासारखे 4-5 हात मारा तुम्ही. काही म्हणणं नाही माझं. शेव. हा जेवतो. हा तुम्ही खा. थोडं
वा कदम सर वा. कदम गेल्या महिन्याचे पैसे बाकी असतील ना हो? एक फक्त घास मी देतो देणार पैसे म्हणजे फुकट खातो तुम्हाला मी देणार पैसा पण थोडस मला खाऊ थोडस तरी 700 रुपये बाकी असतील ना रे? हे बघा डुरुक डुरुक पोटातून आवाज येतोय कसला कसला आवाज येतोय? डुरुक डुरुक दुरू दुरू. एक घास खाऊ दे ना एक थोडं हा हो, आम्ही कुठे नाही म्हटलंय का? पैसे नसताना कसं काय लोक जेवतात देव जाणे. वाशा वा. हे घ्या पैसे हे पैसे घ्या फक्त 150 रुपये. अरे जाला देतो ना पैसे जाला मी चाललो नेलं तर इकडं पाय नाही ठेवलं मी चाललो इकडून जातो मी. रोजची नाटकं द्या माणसाची. 2 मिनिटात परत येतो की रे बघा. 15 वर्ष झाली ह्याच्यानी माझं एकमेकांशिवाय पान हलत नाही हो. हा जमेल तसे पैसे देतो आणि मी जमेल तसं खायला घालतो. उधारी बंद ही पाटी फक्त इगो जपण्यासाठी असते हो. नाही तर आधी पैसे घेऊन कुपन देणार आहे ना, खाऊ घालण्यातली आणि भांडून पैसे वसूल करण्यातली मजा काय कळणार आहे? वा दादा वा वा. आत्ता येईल बघा. आला की नाही? फिरलं की म्हणून हो. मालक नंतर देतो ना पैसे थोडस खाऊ द्या थोडस खातो. ए असं काय करताय कदम? हे काय खाताय? ए चांगलं ताट बनव नवीन. घेऊन जा तिकडे. बसा बसा कदम बसा. असं करू नका अहो. आणतोय तो ताट आणतोय ताट. काळजी करू नका. पण एक सांगू तुम्हाला, आज स्वीट डिश सुद्धा आहे तुमच्यासाठी. अरे वा. आणि एक सांगू तुम्हाला काय कदम, तुमच्यासारखा माणूस शोधून सापडणार नाही. किती गोड मानाचे हो. ठेव ठेव इथे ठेव. किती गोड मानाचे तुम्ही. ताटात दिलेलं सगळं खाता अजिबात सोडत नाही. अरे वासरून तुम्ही सोडलं तर मी सोडेन तुम्ही सोडत मी कसं सोडणार? बघितलं, खाताना सुद्धा विनोद करायचं सोडत नाही तुम्ही. वा वा वा. असा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही. वा 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 वा. ए विचार मस्का मारायची गरज नाही रे. अरे आता तू पण मला आवडतोस म्हणून मी रोज येतो ना इथं शिव्या खात जेवायला. बरोबर आहे, बरोबर. येतो का नाही? येतो खाय ना. थांब खातो ते स्वीट डिश कुठे? स्वीट डिश 4 शब्द गोड बोलत ती स्वीट डिश. मला इकडे जेवायचं नाही. मी बाहेर जाऊन जेवतो. काय नाही, तो ओसरीवर बसून जेवेल. रोजची नाटकं आहे ती. हे टेबल फक्त भांडण्यासाठी आहे हो, बाकी काही नाही. त्याने ताट सरकलं की धुवून टाकले चिंतामणे. तू काय करतो? शटर खाली कर. बोले तो आज आपण जाम खुश आहे. म्हणजे आज व्हॅलेंटाईन डे आहे ना. हा व्हॅलेंटाईन डे म्हणजे नाही काय ते मुलगा मुलीला विचारतो वगैरे, तो व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून आज आपण खुश आहे. तर तुम्हाला प्रश्न पडेल की काय कुठल्या पोरीला पटवणार वगैरे आहे का काय? हा तर तसं नाही. ऑलरेडी आपल्याला एक पोरगी आयटम फटांग्स पटलेली आहे. फटांग्स हा तिचं नाव आहे चेतना. कसं आहे, आपली चायनीजची गाडी आहे तर ती आपल्या चायनीजच्या गाडीवर मंचुरियन खायला यायची. तिला मंचुरियन खायला घालता घालता कधी आपण तिचा मंचुरियन केला ना, म्हणजे मन चोरला ना, ते तिचं तिला कळला पण नाही आणि माझं मला पण नाही कळला. पण तिने आपल्याला सांगितलेलं आहे आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ती आपल्याला पप्पी देणार आहे बोलले तो. म्हणून आपण आज जाम खुश आहे आणि आपण आज तिला आहे ना असं सॉलिड खुश करून टाकणार आहे. आपण अशी फुलतू तयारी करून आलेलो आहे. आपण रॅप पण बनवलेला आहे, विदाउट गॅप रॅप चिक. आती क्या कोपचे में, आती क्या कोपचे में, आती क्या कोपचे में दूर रहेगी क्या, आती क्या कोपचे में दूर रहेगी क्या, आती क्या कोपचे में दूर रहेगी क्या, दिल नहीं देगी तो गोभी मंचूरियन बनेगी क्या. ताल पकडना आमिर, ताल पकडना यार. दिल नाही देगी गोभी मंचूरियन बनेगी क्या, असं आतून यायचा पटकन फास्ट फास्ट घ्यायचा. एवढी वर्ष झाली यार अजून तुला जमत नाही.
शेवटी मला इकडे यायला लागला. पण आज एकदम खुश आपण आज आपल्या आयटमला आहे ना इंटरेस्ट करणार. इंटरेस्ट आणि इंटरेस्ट नाही, इंटरेस्ट नसला रे, इम्प्रेस असेल. इम्प्रेस असेल, इम्प्रेस. नाही इंटरेस्ट आहे ते. तुझा लँग्वेजचा जरा प्रॉब्लेम दिसतो. तू आहे ना मराठी बरोबर आहे ना, म्हणजे मराठीमध्ये तर तू काम करतेसच, पण तू आहे ना इंग्लिशमध्ये पण जरा थोडाफार काम करत जा, म्हणजे लँग्वेज तुझी चांगली होऊन जाईल. कुकरी शो वगैरे केलेस तरी पण चालेल. माझ्याकडे शिकायला माझी चायनीजची गाडी आहे ना, म्हणून थँक्यू फॉर द सजेशन. ही आली चेतना फटँग आली. अरे कधीपासून आपण इकडे तुझी वाट बघतोय माहितीये काय. आज तू येणार, पप्पी मिळणार आज, म्हणून आता आली आहेस तू तर हॅपी व्हॅलेंटाईन डे आणि पप्पी दे मला. नाही चमन, तू लांब राहा प्लीज, प्लीज लांब राहा. मी सुतकात आहे. काय? हो, माझं घर सुतकात आहे रे. फेकाफेकी करू नको, तुझं घर चाळीमध्ये आहे. अरे तसं नाही, माझं घर सुतकात आहे म्हणजे माझी मावशी गेली रे. मी नाही सुतकात पप्पी देऊ शकत तुला. पप्पी दे यार. नाही सुतकात ना पप्पी काय झप्पी पण नाही आमच्यात अलाउड. आज मला पप्पी पाहिजे यार, पप्पी देऊन टाक यार. चमन तुला कळत नाहीये का, मी सुतकात आहे. अरे यार काय फालतूगिरी आहे यार. अरे आज आपल्याला पप्पी मिळणार म्हणून आपण सगळा दिवस खाली ठेवला. मग चल देऊन टाक पप्पी. चल. नाही मी नाही देऊ शकत ना पप्पी. माझी मावशी गेली. चेतना यार तू रडू नको यार, रडू नको. तू अशी रडायला लागली ना की आपला दिल तुटतो माहितीये. मग रडू नको. राहू दे, व्हॅलेंटाईन डे वगैरे सगळा बाजूला राहू दे. चल जाऊ दे. सोया अफसोस केला तू एवढा एकदम ना, तू रडली ना अशी म्हणून मावशी मेली ना, ते बाजूला ठेव. व्हॅलेंटाईन डे वगैरे जाऊ दे बाजूला. पप्पी नाही चल पप्पी नाही मिळाली तरी चालेल, पण माणसाचा इंशमन महत्वाचा. काय इंशमन त्याच्यावर मी आधीच किट करायचे. त्याचं काय सांगू नको यार. अरे तो चायनीजच्या गाडीवर येतो, चायनीज खातो आणि न सांगता निघून जातो. मग अशीच शोधाशोध करायला लागते माहितीये. मला काय सांगते शोधतो म्हणून. चमन अरे आता तो महत्वाचा आहे का. तेच म्हणतोय. इंशमन म्हणजे इमोशन्स. अरे तुझा लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे यार, तुला सगळं करून दाखवायला लागतो. इंशमन महत्वाचा. इंशमन मला सांग काय मावशीचा वय काय होता तुझ्या. माहित नाही. माहित नाही वय माहित नाही. अरे यार प्रॉब्लेम होणार यार. म्हणजे वय लिहायला लागणार ना डेथ सर्टिफिकेट मध्ये. प्रॉब्लेम होणार. वय काय विचारलं तर काय सांगणार डेथ सर्टिफिकेटला. काय मग अरे वय सांगून जायला मरायला पाहिजे होतं यार मावशीने. मावशी वय सांगून मरणार आहे का. मग काय झालं, असं मरता जरा थांबायचं ना, असं टाइम प्लीज घ्यायची, वय सांगायचं 50 असं मरायचं. मला नाही माहिती ती एवढं लांब राहते की नाही. आणि माझी लांबची मावशी होती ती. माझ्या आईच्या चुलत बहिणीच्या, मामाच्या, काकूच्या, वहिनीच्या, मुलाच्या, आत्याच्या, जावयाच्या, मानलेल्या बायकोच्या, शेजारच्या याची आई बहीण होती. आई बहीण आईची बहीण होती. एवढ्या लांबची होती. अरे एवढ्या लांबून नेटवर्क नाही मिळत. तुला सुतक कसा काय मिळाला यार. माझ्या पप्पानी सांगितलं लांबची असो जवळची असो सुतक म्हणजे सुतक. सुतक म्हणजे सुतक. माझ्या पप्पानी सांगितलंय की 13 दिवस नो एन्जॉयमेंट बस. काय नो एन्जॉयमेंट. तुझ्या पप्पावरच मला डॉट यायला लागलेला आहे. तुझा पप्पा एक नंबरचा चालू माणूस आहे. मुद्दाम या माणसाने असा केलेला आहे. म्हणजे त्याला माहिती आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, तर कोणतरी तुला पटवणार म्हणून तो लांबच्या लोकांना मारतोय तुझा पप्पा. चमन माझ्या पप्पाला काही बोलायचं नाही सांगून ठेवते.
होते. मग नीट वागायला काय होतं त्याला? मला काय हॉस आली आहे काय? काय हॉस आली आहे मला? हॉर्स घोडा? अरे हॉस असते ना माणसाला, हॉस असते म्हणजे हे तर आपल्याला अरे अरे तुझा मराठीचा पण प्रॉब्लेम आहे यार. मग अरे हॉस हॉस असते यार माणसाला. हा मग मला काय हॉस आली आहे काय तशी करायची? अरे दरवेळेस तू असा प्रॉब्लेम करते. व्हॅलेंटाईन डे आला की अरे पण तू सांगतेस की पप्पी देणार पप्पी देणार. व्हॅलेंटाईन डेला कधीपासून वाट बघतोय. 3 वर्ष झाली पप्पी मिळत नाही. पहिल्या वर्षी काय झालं? तू पप्पी देणार होतीस तेव्हा. माझा भाऊ नापास झाला ना रे. अख्ख्या जगाला माहिती होतं तुझा भाऊ नापास होणार आहे. पेनाचं टोपणच काढायला विसरतो तो माणूस पास कसा काय होणार? आणि त्याचं नाव नंदू. स्पेलिंगची सुरुवात जीने करतो. आम्ही काय बोलायचं त्याला? काय बोलायचं अशा माणसाला? तो नापास झाला म्हणून तू मला पप्पी नाही दिली. सेकंड इयरला काय झालं तू मला सांग? माझ्या पप्पाचं ऑपरेशन झालं होतं ना. हा स्टॉकिंगचं ऑपरेशन झाला. कसला? स्टॉकिंग स्टॉकिंग. अरे टॉन्सिल्स. लय प्रॉब्लेम आहे यार इंग्लिशचा तुझा यार. बरं त्या म्हणून तू त्यावर्षी आपल्याला पप्पी नाही दिला. मग 3rd इयरला काय प्रॉब्लेम झाला? माझ्या आईला म्हैस चावली. अरे चावणारच. पुरणपोळी घेऊन गेली, म्हैशीच्या तोंडात टाकली आणि नंतर अर्धी तोंडात गेल्यानंतर म्हणते म्हैशीला की सॉरी सॉरी म्हैशीसाठी नाही गाईसाठी आणली होती. मग ती म्हैस भैसटणार नाही, चावणारच यार ती म्हैस. चमन तू वैतागू नकोस ना रे. आता हे सगळं व्हॅलेंटाईन डेलाच होतं, त्याला मी काय करणार? नाही नाही तू काय करू नकोस. तू काय करू नकोस. मी करतो काय करायचं ते. हा मी एकटा साजरा करतो व्हॅलेंटाईन डे. हा मी एकटा साजरा करणार. नाही माझ्याशिवाय नाही करायचा. नाही तुला माझी शपथ आहे, एकटा नाही करायचा. आपण नेक्स्ट इयर करू ना. नाही अरे करावा लागणार बाबा. 3 वर्ष वायांडा गेलेला आहे. या वर्षी कसं खाडा करून चालणार नाही. करावा लागणार. व्हॅलेंटाईन डे साजरा करावा लागणार. मी एकटा करणार. काय व्हॅलेंटाईन डे साजरा नाही ना केला तर प्रॉब्लेम होणार माहितीये काय? म्हणजे ते पर्सेंटेज वाया जाणार ना. आणलाय तो पर्सेंटेज म्हणजे? पर्सेंटेज यार असं आपण नाही का असं येऊन असं पर्सेंटेज देतो असं प्रेझेंट. पर्सेंटेज यार. तो आणलाय ना 10,000चा ब्रेसलेट आणलाय. ब्रेसलेट. हा मग तो वाया जाणार ना. पण काय काळजी करू नको. तू सुटका नाहीस ना. काय टेन्शन नाही. मी प्राजक्ताला देतो. कोण प्राजक्ता? हे आमच्या एरियामधली आहे एक प्राजक्ता. हा अँकरिंग मारते ती. तिला देतो मी. तिला द्यावं लागणार. अरे तिला जर मी पिक्चरला माझ्याबरोबर घेऊन जाणार तर ते पर्सेंटेज पण तिलाच द्यायला लागणार ना. म्हणजे तू पिक्चरची तिकीट पण काढली होतीस आपल्यासाठी? हा विंडो सीट. कॉर्नर सीट? नाही विंडो सीट. तुझा लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे. तिला आता घेऊन जातो पिक्चरला वगैरे आणि मग तिला असं तिकडे जाऊन असा देतो असा तो पर्सेंटेज. आणि ना तिचा काय प्रॉब्लेम नाही. ती मोकळी टाकली आहे म्हणजे ती काय सुतक बितक मानत नाही. मी पण नाही मानत. आपण मोकळं टाकलंय एकदम मोकळं टाकलंय आपण. आणि मला पप्पानी काय सांगितलं होतं मी विसरले. मला सांगितलं होतं तसं पण काय लांबची मावशी आहे ना. बघ म्हणजे तुला पाळायचं तर पाळ. अगदी नाका तोंडाशी आलं तर सोडून दे सुतक. आता तोंडाशी आलंय म्हटल्यावर हरकत नाही. म्हणजे मी तुला पर्सेंटेज देणार. पिक्चरला नेणार. मी एवढं सगळं करणार. मग तू मला काय देणार? तू मला पर्सेंटेज देणार तर मी तुला जे हवंय ते देणार. म्हणजे चिंबुड गुंबा. म्हणजे डुंपूची कुट्रुम देणार. मला मिळणार पप्पी मिळणार. तुटणार सुतक तुटणार आहे आज. दे पप्पी लवकर दे. ते कुठे? विंडो सीट. विंडो सीट. बघितलं. म्हणून मी सगळ्यांना नेहमी सांगत असतो आयुष्यामध्ये सगळ्यांनी पेशंट ठेवा. पेशंट. मिळणार सगळ्या गोष्टी मिळणार. मला पण मिळणार आहे. सुतक तुटणार आहे. तेव्हा तुम्हा सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे.
कुठलं हेल्मेट आहे माझंच आहे. हाय प्रसाद दादा. हाय. हाय सई ताई. दादू. मी पण खूप आज एक्साइटेड आहे ऍक्च्युली. का? फायनली सॉरी मी खूप ब्लश करतोय. मला फायनली माझी व्हॅलेंटाईन भेटली. लावण्या. आम्ही आज पहिल्यांदा समोरासमोर भेटणार आहोत. लावण्या. मी खूप खूप एक्साइटेड आहे. मी माय गॉड. स्लो मोशन मध्ये लागला. हाय हाय लावण्या. 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 मी खूप एक्साइटेड आहे म्हणून ते सॉरी पहिल्यांदा भेटल्यावर असं होतंय काय? ते फेसबुकवर मेसेजमध्ये टोनचा अंदाज नाही आला. पण चांगलं आहे. लावण्या. हाय सत्यभामा. अगं इकडे कशी तू? संध्याकाळचा प्लॅन लक्षात आहे ना तुझ्या? हा लक्षात आहे. 6 वाजता भेटायचंय. 6 वाजता डन डन. एक मिनिट. सत्यभामा कोण? ही सत्यभामा. सत्यभामा. आम्ही सत्यभामा. हे कोण? माझे चुलत काका आहेत. चुलत काका. बापरे काका म्हणजे अगदीच. नाही अगं तसं सेम एज आहे असं. पण संध्याकाळचं लक्षात आहे. आपण भेटू. तू जाग येते मी. तुझा बाय बाय. हा चल बाय काका. येऊ नको परत. काका. चुलत काका. काका कशाला ना सांगायचं ना की बाबा मानलेला भाऊ आहे. मानलेला भाऊ. मग तिला तर कन्फर्म झालं असतं. कसं काय? अहो तिचेच 33 मानलेले भाऊ आहेत. तिच्या स्वतःचेच. अहो दिसती तेवढी साधी नाही. एवढी फुलं बिलं लावणे ती साधी नाहीये. ती लई डोक्याला ताप आहे तिचा. मग तिची सगळी माझ्याकडेच येतात मग निस्तर राहायला. हा मग लई ताप आहे डोक्याला. जाऊ द्या ना तुम्ही नका काळजी करू. मी तिला नंतर काय आहे ना ते सगळं आपलं ते सांगेन तिला. खरं खरं कसं आहे माझ्या नावातच सत्य आहे ना. मी तेच बोलतो की तुझं नाव सत्यभामा. फेसबुकवर लावण्य का सांगितलंस तू? ते लावण्य माझं मी ते फेसबुक अकाउंटवर नाव ठेवलंय. कसं आहे माझं खरं नाव सत्यभामा. या नावाने मी फेसबुकवर अकाउंट नाही ओपन करू शकत. का? आई बाबाला संशय येतो माये. मी कोणत्या नावाने हाक मारू? तुम्ही एक काम करा ना. तुम्ही मला पिल्लू का नाही बरं म्हणत? पिल्लू. 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 आईचा फोन आहे. एक मिनिट. हाय बोल. हाय इथं आले ग. इथं आले. मार्केट मध्ये आले. हा भाजी घ्यायला आले ग. आता आज काय करते आई तू? तू नाही का मला सकाळी म्हणली भाजी घ्यायला जा म्हणून मार्केट मध्ये. हे बरं आई तुझं तुला इसरा लागली बर का. हा आवाज काढा. आवाज भाजीवाल्याचा आवाज काढा. मी हाँ वो प्याज कैसे दिया? प्याज कैसे दिया? वो 20 रुपए लीटर दिया. 20 रुपये लिटर प्याज तुझ्या बापाने ठेवला होता का?
अगं आई बघ हे लोक असे वागित्यात. प्याज प्याज कांदा कांदा. अच्छा प्याज म्हणजे कांदा. कैसा दिया प्याज? मला वाटलं ते वो कोकण में हमारे तांदूळ की बनती ना वो आजारी असल्यावर तांदळी प्याज तांदळाची प्याज वाटली मला. वो प्याज दिया वो आप लो 10 पाव आलू 10 पाव आलू. अच्छा है, अच्छा है. अच्छा है 10 पाव. अरे आलू ले लो टमाटर ले नहीं लो सर, का है? ये रतालू ले लो. मस्त मस्त मस्त. अबे, मूली ले लो मूली. मुली मुली क्या मुली बरोबर मुलं पण ले लो. अरे ले लो. भैया कोथिंबीर कैसा दिया? वो ऐसा ऐसा है वो. आवाज नीट बोलो ना हो. वो ऐसा है वो जाने दो. वो सूरन ले लो सूरन. सूरन. आलू ले लो सूरन ले लो. अरे भैया वो जरा आधा किलो कांदा देना. हाँ कांदा कांदा देना आधा किलो. नाही नाही मी भाजीवाला नाहीये. मग वरडतो कशाला रे? झगड़ा काय को करताय तुम लोग? आई आई ऐकलं ना तू? तुला पटलं ना आता मी भाजी मार्केट मध्ये आहे? मग तू एक काम कर. तू आहे ना तिकडे दारावर भाजी येईल ना तीच विकत घे. चल ठेवते फोन. काय होतं काय होतं? सॉरी सॉरी हा सॉरी सॉरी. नाही ठीक आहे मला मज्जा आली. मज्जा आली ना. पण तुम्हाला माहित नाही घरी गेल्यावर माझी लय सज्जा होती. अहो म्हणजे माझी आई आहे ना माझ्यावर विश्वासच नाही हो तिचा. मी लय प्रश्न विचारती. कुठं गेली कशाला गेली काय आला गेली काय करती लय प्रश्न विचारती. तिला माहित नाही मी एकदा जर का ठरवलं ना तर मंदिरात घंटा वाजवून प्रार्थना करून येईपर्यंत लफड करून मोकळी होईल. मी खऱ्यानं वागते म्हणून. आता तोंडावर माझ्याशी एवढा आई बरोबर खोटं बोलला खरं नाही कसं काय? अहो त्याचं पण कारण आहे. मी जर बोलले असते ना मी माझ्या दोस्ताला भेटायला गेले तर मग म्हणली असती मला झालायचं परत सुरू म्हणजे नंदाचं हो. आम्ही मैत्रिणी कशा 9 मैत्रिणी हो. 6 मैत्रिणी अशाच पळून गेल्या आणि 3 जण राहिलोय. त्याच्यामुळे 3 जरा जास्त मनावर घेतलंय. बाकी काय नंदाचा जवळजवळ तुमच्यासारखंच वाटतंय मला सगळं. पण मी आवाज कसा काढला? छान काढलाय छान काढलाय. छान काढला. आई 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 डेडाचा फोन आहे. डेडा डेडा. हा डेडा बोला. हा डेडा. हा मी जरा ट्रॅफिक मध्ये जरा घाई गडबडीत आहे. हा ट्रॅफिक लागलं इथं. हा डेडा. हा अहो नाही इथं ऑटो मध्ये बसले ऑटो मध्ये. हा बोला पटकन अहो नाही ना डेडा. अहो खरंच ऑटो मध्ये घरीच येते मी डेडा. आता ट्रॅफिक आहे म्हणलं रिअल नाही का लागणार. आवाज काढा आवाज काढा. आलू ले लो टमाटर ले लो अरे ककड़ी ले लो. अरे तुम भी ना ऑटो वाला भैया ये मार्केट में काय को जाता है? कस्टमर फोन पे बोलता है तो तुम वळव्या क्या? हमको बनाता है क्या? तुम उल्लू बनाता है क्या? हे ना रिक्षा वाले असेच आहेत. अहो आपण रिक्षा रिक्षा ट्रॅफिक मला मजा. ट्रॅफिक आहे बाबो. लय उत आलाय बर का या बाईक वाल्यांना बाबो. सिंग 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 ले लो सिंग बहन जी सिंग टाइम पास. सिंग ले लो सिंग. भैया सिंग मेरे को एक पूरी सिंग देना. एक पूरी सिंग देना. नहीं मी शेंगदाणे वाला नाहीये. वरडतो कशाला? पटलं का डेडा? पटलं का ट्रॅफिक मध्ये येते? हा अहो इथं फेरीवाले फेरी त्यात ना लय. हा डेडा अहो इथं ते हे पण आले सिग्नल वर येतात ना पैसे मागायला भिकारी. ते पण आहे तिथं. कळलं असेल आता कशाला का नको आता बोलू. नाही 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 अहो नाही माझ्याबरोबर कोणीच मुलगा नाहीये. ट्रॅफिक मध्ये ना ती भीक मागायला येतात ना. मी जेवलं नाही 2 तास जेवलं नाही. दे ना मला 2 तास मी जेवलं नाही. अरे कोण आहेस कोण तू? अरे माझं सोड तू कोण आहेस? तू काय येतोय सारखा सारखा? डेडा अहो डेडा हे ट्रॅफिक
ट्रॅफिक वाले आहेत ना लई त्रास द्यायला लागलेत बरं का. हा मी फोन ठेवते, मी बोलते तुमच्याशी, मी येते घरी पोहोचते लवकर. हा ठेवा डेडा दे. ए सत्यभामा, हे तू मला काय करायला लावतेस सगळं? अहो मी तुम्हाला भेटायला आले ना. पण हे कसं आहे म्हणजे तू आता मम्मीला सांगितलंस ना तुझ्या आईला मी भाजी मार्केटमध्ये आहे, कट्टू बाबांना सांगतेस की मी रिक्षात ट्रॅफिक मध्ये. बाबांनी आईला सांगितलं तर? नाही नाही, आईचा बाबांवर बिलकुल विश्वास नाही. बाबा एक नंबरचे खोटारडे आहेत. हा म्हणजे कुठली फॅमिली? तेच तर सांगते, एक बाबा सोडला ना आमच्या घरात तर आम्ही तिघं पण ना खोट्ट बोललेलं आवडत नाही आम्हाला, बिलकुल आवडत नाही. म्हणजे मी माईवाली बहीण आणि माईवाली आई अजिबात खोट्ट बोलत नाही बरं का आम्ही. पटकन सांगा कोणाचा आवाज काढायचा सांगा. बॉयफ्रेंडचा फोन आहे. अच्छा बॉयफ्रेंड. बॉयफ्रेंड? हा मग तू सांगितलंस की तू सिंगल आहेस असं आपलं बोलणं. ताईला आलंय जवळपास, लय नाजूक धागा आहे, असा कचकन तोडते आता. थांबा अरे थांबा थांबा. हरवल्या बोल. अरे नाही का तुला लास्ट टाइम सांगितलं होतं मी महाबळेश्वरला जाणार आहे माझ्या फ्रेंड सोबत, मैत्रिणी सोबत. हा मी तिथंच आले. हे बघ, अरे हे बघ घोडेस्वारी करीते. येतोय का आवाज? येतोय का घोड्याचा? आवाज काढा, आवाज काढा, आवाज काढा. आला का? तबडक तबडक तबडक. हे बघ गचके बसतायत गचके. तबडक तबडक. ओ भैया, ओ घोड़े का एक रपेट का कितना पैसा बोला? घोड़े का दिसतोय तो घोडा दिसतोय. नाही तेच म्हटलं, घोडा दिसत नाही, आवाज येतोय. घोडा कुठे? घोडा कशाला येतोय? जा ना, मर ना तिकडे. अरे जा ना. एक मिनिट. हा राहुल नंतर बोलते तुझ्याशी. अरे काय चाललंय? हे कोणत्या लेवलचं खोटं आहे? तू का सगळ्यांची खोटं बोलते? तुमच्यासाठीच बोलते मी. काय माझ्यासाठी? तू तुझ्या बॉयफ्रेंडला सांगतेस की मी घोड्यावर आहे आणि त्याला ते पटतंय. पट्ट त्याला काय काय पण पट्ट म्हणजे मुळात तुला बॉयफ्रेंड आहे तू मला सांगितलं नव्हतं. हे बघा. नाही नाही, आता मला सांगा, तुम्ही मला सांगा, पहिल्या बॉयफ्रेंडला कसं सांगायचं का मी दुसऱ्या बॉयफ्रेंड सोबत आहे बा? तोंडावर बोलतेस सरळ सरळ. नाही नाही, अहो नाजूक धागा कचकन तोडून टाकणार आहे मी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अहो कसं आहे ना, मी सांगणार, मी ना तुमच्यासाठी त्याला सोडणार. तुम्ही कल्लाशच्या सरांचा फोन आहे, त्यांना काय सांगू आता? मग मी काय आता फळ्याचा आवाज काढू? काय सांगू? सांगा. तुला काय सांगायचं तर सांग. मी नाही मी नाही आवाज काढ. अहो सांगा ना. आबा उचलला. आयो आजी गेली हो सर सकाळी सकाळी माझी. आयो अहो तुम्हाला सांगते सर, सकाळी माझी आजी उठली अंथरुणातून, मला म्हणली भामे भामे मला कोरा चहा बनवून दे ग गुळाचा. म्हणलं आई बिस्किट देऊ का? तर म्हणली नको, मला बिस्किटनी तोटरा बसितो, मला नुसता कोरा चहा बनवून, कोरा चहा म्हणून. आजी मानेवर बसेल का? येऊन गेली असेल तर खरंच. तिला कोरा चहा दिला आणि उष्टाचा ठेवून माझी आजी गेली हो सर. नाही नाही तुम्ही येऊ नका, येत आहेत माझ्या सगळं नातलं येत आहेत. मी नाही करणार. आजा कशी गेली तुम्ही? दादा सावर स्वतःला. आजे आजे बघ तुझा नातू आलाय. आजे दादाच्या तोंडाकडे बघ. आजे तुझा नातू बघ कसा गोल गरगरीत झालाय. आजे आजे दादा तू शेवटचं आजीचं तोंड बघून घे. आजीचं तोंड बघून घे शेवटचं. मला बोलायचं ना, माझा विश्वास. हार आणलाय, बॉडी कुठं ठेवली आहे? आजे शेवटचं बघ. आजे उठ ना ग. आजे आजे तू. अरे काय चाललंय? तू सगळ्यांची खोटं बोलतेस. अरे थँक्यू का? तू सगळ्यांची
सगळ्यांची खोटं बोलतेस. अहो काय करू, हे सर आहेत ना एक नंबरचा लोचट माणूस आहे. मग लय माग लागलाय माझ्या. सर मागे लागले. हा. सांग ना, तोंडावर नाही सांग त्यांना. नाही ना, 20 मार्काचा तोंडीचा प्रश्न आहे ना. तोंडी परीक्षा चालू आहे, नाही म्हणलं तर मग लय गोची होते माझी. मग काय बोलता येत नाही हो. लाज वाटते तुला? लाज वाटते? काय बोलतेस? तुला नाव का तुझं सत्यभामा? भामा, सत्य. काय आयुष्यभर तुझी मस्करी करायची म्हणून नाव ठेवलंय सत्यभामा? नाही नाही, कसं आहे ना, मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. पण बघा ना, पार सगळे टपून बसलेत. आता 2-2 मिनिटाला फोन करीत्यात. याला काय अर्थ आहे का? आणि बघा ना, सकाळीच मला एक मेसेज आलाय. तुम्ही टेन्शन नका ना घेऊ. सकाळी किती सुंदर मेसेज आलाय. लय असा अर्थ आहे ना त्याचा, पार असा तुम्हाला पार भिडल काळ झाला. बघा हे बघा, यो मेसेज. अहो, बेटर टू गेट हर्ट बाय द ट्रुथ विथ कम्फर्टेड लाय. म्हणजे काय? माहित नाही. राहुलचा फोन आहे. राहुलचा आवाज काढा प्लीज. तुम्हाला माझी शपथ आहे, माझी शपथ आहे, माझ्या आजीची शपथ आहे तुम्हाला. हा राहुल बोल. अरे घोड्याचं सांगितलं होतं ना राहुलला. हा राहुल बोल. 1 मिनिट, डॅडाचा फोन आला. 1 मिनिट. हा डॅडा बोला. 10 पाव आलू ले लो. अहो, त्या आईला सांगितलं ना आपण. डॅडाला काय सांगितलं होतं? हा रिक्षा डॅडा. त्या सरांना सांगितलं होतं. तुम्ही काय डोक्यात पडले का? एवढं तुम्हाला कळत नाही? इतकं सोपं आहे. आईला भाजी, सरांना आजी, रिक्षाला डॅडा आणि राहुलला घोडा. एवढं सोपं आहे, कळत कसं नाही बरं? काय कामावर ठेवलंस मला? नाही, आवाज काढायला कामावर ठेवलं. परडे देतेस का इकडे? परडे नाही, प्रेम हाय वो. प्रेम असं खोटारडा प्रेम मला नकोय. अरे मी अशा प्रेमाचा धिक्कार करतो. धिक्कार. धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. मोर्चा आलाय. मुर्दाबाद, मुर्दाबाद. मालकशाही. कुणीच नाहीये. कुणी आहे का तिकडे? हॉटेल आहे ना हे? बोला, काय हवंय? बाई एक मिनिट. हे बाबा, ओळख वगैरे दाखवून डिस्काउंट मागायचं नाही. अहो नाही, तसं नाही बाई. तुम्ही नूतन विद्यालयामध्ये शिकवायचं ना? हा हो. तुम्ही मला ओळखलं नाही? नाही. तुम्ही मला नाही ओळखलं? नाही रे. अहो मी किरण केडेकर, 10वी फ, मागून दुसरा बेंच. किरण. अरे बापरे, आय रिमेंबर. किरण खेडेकर, बरोबर. ज्याच्या कमरेवर कधीच पॅन्ट राहिली नाही. सारखी दिसते तुझी पॅन्ट. बापरे, कायम आई बापानं ना वाढत्या बापाचे कपडे शिवून घेतले तुला, नाही? बाई ते शाळेचं होतं ना, जाऊ दे ना. पण हे अचानक असं हॉटेल वगैरे? काही नाही रे, रिटायर झाले ना, मग त्यानंतरचा प्लॅन बी काहीतरी हवंच ना आयुष्याला. आणि कसं आहे, शाळेमध्ये मुलांचे डबे खायचे. म्हणजे आता मी मुलांना डबे तयार करून देते आणि बनवता खाता येतं. एक मिनिट, तुला वेळ अजून. एक कोण आहेस तू? आपली काय ओळख? माझी विद्यार्थिनी आहेस? नाही. माझ्या वर्गात होतीस तू? नाही. टाळ्या वेळा काय वय काय माझं? कसं वागतात माझ्याशी? सॉरी. अरे ही कोण? मी ओळख करून देते ना बाई. नमस्कार, मी नियती, किरणची मैत्रीण. फक्त मैत्रीण? आणि होणारी बायको सुद्धा. आजच त्याने मला प्रपोज केलंय. हो म्हणाली मला ती. हो का? अरे वा, सुंदर. पण काय घरी माहितीये का? नाही, घरी माहित नाही अजून. सांगणार होत आम्ही. आज डेटिंगचं प्लॅन केलाय. म्हटलं इथे यावं आणि सेलिब्रेट. तुमचं हॉटेल आहे? हो मग. छान आहे, मस्त आहे. सेलिब्रेट करायला आलात तर वा, एन्जॉय युअर फूड. बसा. पण वेगवेगळे बसा. मुलं इकडे, मुली इकडे. बाई पण असं वेगवेगळं का? नाही, कसं आहे बाळा, आमच्या हॉटेलचं ना थीम आहे, स्कूल थीम. काय झालं, शाळा सोडली मग हॉटेल काढलं. पण शाळा काय डोक्यातून सुटलेली नाही अजून, त्यामुळे हॉटेलमध्ये शाळा भरवली. मस्करी सोडा ना हो, आम्हाला बसू द्या ना एकत्र. आम्ही होणारे नवरा बायको आहोत. एकत्र बसायचंय. गप एका जागेवर बस. नाही तर मग तुझं माहितीये ना, ती 9वी ड मधली रेणू आणि तुझं मसा. चला बसा, जागार बसा. चला जागार बसा.
आला मोठा शाणा. इथेच बसायचं, कळलं? माझं लक्ष आहे तुमच्याकडे. हो बाई ऐका ना, बसू दे ना आम्हाला एकत्र. हा डेटिंगला आलाय काय? ठीक आहे, बस ग, तिकडे बसा. बसा सुनबाई, बसा. तुम्ही मला सुनबाई म्हणाला, किती छान वाटतंय. एक मिनिट, नमस्कार करते सासूबाई. असू दे असू दे. वा वा, गुणी आहे हो पोर, अगदी सद्गुणी आहे. वा वा वा, अगदी नमस्कार वगैरे केला हो मला. छान छान छान. काय ग बाई, हातापायची काढ आहेत ग. लगेच आता लग्न होणार आहे ना तुझं, मग अगं गालाला हळद लागली पाहिजे, हाडाला नाही काही. जरा खात जा, खात जा. बाई बाई अहो ऐका ना, बसू दे ना आम्हाला थोडस. बसा बसा, पण एका हाताचा अंतर घ्या आणि बसा. चालेल. हा बसा, एका हाताचा अंतर घ्या. चालेल काय चालेल. अगं तू कुठे त्यांचं ऐकतेस? ऐक ना, ए नियती, अगं तू खरंच एका हाताचं अंतर घेतेस? शिस्त म्हणजे शिस्त. अगं कसल्या शिस्त? तू ऐक ना, ये ना इकडे. नाही रे किरण, बाई बघतील रे. हे म्हटलं तर मला जवळ ओढतो. काय चालेल तुम्हा दोघांचं? काय चालेल तुम्हा दोघांचं? अंगठ्यातून उभं करेन मी, वर्गाच्या बाहेर काढेन. नको नको, सॉरी सॉरी सॉरी. मूर्खपणा नुसता. बावळ्यात. अरे असं बघतात तुम्ही. इकडे जवळ बसायचे. 29चा पाडा म्हण. राग काढला, राग. आय जळले ससे दिसताय डोळ्या. आठवत काय? नाही 23चा म्हण. 2/3 म्हण. नाही पाड्याची चाल तरी येते. ही बरोबर आहे तुला पाड्याची चाल. काही जमलेलं नाहीये तुला, ढग गोळा मेला. बसा. ऑर्डर द्या गुपचूप, पदार्थाचं मूल्यमापन करा. काय करा? मेन्यू कार्ड बघ रे. ढ आहे ढ. अजूनही विचार कर जरा. मागवा, काय मागवायचं? मला ना, मला हे सांगू, पालक पनीर द्या ना. शिंदे मामा मटर पनीर. बाई पालक पनीर. बर. मेथी पनीर. नाही पालक पनीर. बर. वांग पनीर. बाई पालक पनीर. तुम्ही पालक पनीर सोडून बाकी सगळं मागवताय. मग गदाडे तू काय करायचं? पालकांना बोलव म्हटलं तर कधी आणलंच पालकांना शाळेत? वा 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 वा. अरे हा, कधी भावाला चाण, कधी बहिणीला चाण. एकदा तर तुला माहितीये का, बाप म्हणून ना मित्राला पुढ्यात उभं केलं होतं. ते सुद्धा नुकतंच मिसळून फुटलेला मित्र. जाऊ दे ना. अहो मला ना, ते हसते रे तुझ्यावर. बघ बघ, तू काय हसते माझ्यावर? नियती हसते तुझ्यावर. वा 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 वा. बाई हा खरंच असं करायचं? अगं खरंच, नापास कायम नापास. प्रगती पुस्तक लाल शेऱ्याने भरलेलं असायचं. माझ्याकडे शिकवणीला आला ना, तेव्हा कुठे काठावर पास झाला कारटा. ठीक आहे. पालक पनीर नाही तर मग मला बैंगन भरता द्या. मराठीत बोल, मातृभाषा आहे ना. मराठीत बोल. वांग्याचं भरीत द्या. वांग्याचं भरीत द्या. वांग्याचं भरीत. हा ठीक आहे. शिंदे मामा गाजर हलवा आणा. भाई गधड्या, दर वाढदिवसाला गाजरचा हलवा असायचा डब्यात. काय आठवतंय मला? अगं शिकवणीला यायचं ना माझ्याकडे. काही शाळा बिळा थीम नाहीये ग, गंमत केली उगाच तुमची. बाई मगाशी झाली बघितलं ना याला आल्या तेव्हाच गाजरचा हलवा ऑर्डर सुद्धा केला होता मी. तुला माहिती इतकं वात्रट कार्ट हे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी भोपळ्यावर निबंध लिहिला होता कार्ट्याने. अजूनही विचार कर. ढय अगदी बाई. नाही गुणी. जा एन्जॉय युअर फूड. एन्जॉय. बसा, गाजरचा हलवा खा आणि बसा. ए वेडे, एवढे लांब काय बसते, जवळ बस.